हॅलो फ्रेंड्स, मी अजय पाटील तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये. तर आपण आहे आज हिरकणीवाडीमध्ये, रायगडच्या पायथ्याशी असणारे हे गाव आहे. तर रोपवेतून आम्ही वर जाणार आहे. सकाळी 5 वाजता मी बुकिंग लाईनला थांबलेलो. आता नंबर आला आहे. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आपले स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की रोपवेने कशा पद्धतीने आपल्याला रायगडवरती जाता येईल, तिकीट दर आणि जाण्या येण्यासंबंधी थोडीशी माहिती. आम्ही काल रात्री म्हणजे आदल्या दिवशी पाचाडमध्ये पोचलो. पाचाडमध्ये हॉल्ट केला आणि सकाळी लवकर उठून 5 वाजता येऊन रांगेत थांबलो. तर बघतो तर काय, ही मोठी रांग लय लांबपर्यंत होती. आतमध्ये आल्यावर इथं तिकिटाचा दर लावल्यात. म्हणजे तुम्ही जाऊन परत येणार असेल तर 310 रुपये आहे. फक्त एकदा जाणार असेल तर 200 रुपये. आणि वृद्धांना स्पेशल सवलत आहे. वृद्ध लोकांना ज्यांचं वय 60च्या वर आहे आणि जी 14 वर्षाखालची आहेत, असा हा फॉर्म मिळतो आहे. हा फॉर्म भरायचा, वय टाकायचं आणि ज्यांचं वय जास्त आहे, ज्यांना सवलत पाहिजे आहे, त्यांचं आधार कार्ड नंबर लिहायचा आणि इथं घरातल्या एकानं कोणतरी सही मारायची. सलग 3 दिवस सुट्ट्या असल्यामुळं आम्ही शनिवार रविवार बघून आल्यामुळं जरा जास्तच गर्दी होती. रोपवेनं पण जायचं कारण असं की आमच्यासोबत जरा वयस्कर लोक होती, त्यामुळं आम्ही पण रोपवेनं गेलो. याच्या अगोदर 4 ते 5 वेळा रायगड आम्ही चालतच सर केला आहे. यावेळी जरा वृद्ध आणि लहान मुलं असल्यामुळं रोपवेचा मार्ग स्वीकारला. सकाळी 5 वाजता लाईनमध्ये थांबलेलो आणि आमचा नंबर आला तो 12 वाजता. आम्ही 12 वाजता लाईनमध्ये आलो. जिथे रोपवेचं तिकीट व्हेरीफाय केलं जाते तिथे अशा पद्धतीनं बैठक व्यवस्था आहे आणि चहा पाणी आणि नाश्त्याची पण सोय रोपवेच्या कॅन्टीनमध्ये असते. इथे तिकीट व्हेरीफाय करताना जेवढ्या लोकांचे तिकीट काढलेले आहेत त्या सर्व व्यक्ती समोर उपस्थित लागतात. अशा पद्धतीनं डिजिटल तिकीट निघतं. प्रत्येक तिकिटाच्या वर बारकोड असतो आणि तो बारकोड स्कॅन केला जातो. खाली रोपवेमध्ये चढताना आणि वरून खाली येताना असं 2 वेळा हा बारकोड स्कॅन होतो. ही वेटिंग रूम आहे. आमचा नंबर अजून खूप लांब होता, कारण की ऑनलाईन पद्धतीने सुद्धा लोक तिकीट बुक करतात. त्यामुळे अनपेक्षित गर्दी वाढत होती. रोपवेला एंट्री घ्यायच्या आधी आपल्याला संग्रहालयाला भेट द्यायला लागते. संग्रहालयामध्ये महाराजांचे जुने त्या काळातले फोटो, त्यावेळची परिस्थिती अशी मांडलेली आहे. खूप छानशी अशी चित्र प्रदर्शनात ठेवलेली आहेत. सर्वप्रथम तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा. त्यावेळी वापरण्यात आलेली शस्त्रे याची सुद्धा आपल्याला इथे दर्शन घडते. पुढे आल्यावरती रोपवेचा इतिहास व रोपवेबद्दल संपूर्ण माहिती चित्रपट आपल्याला या खोलीत दाखवला जातो. तर मित्रांनो, आम्ही आता फायनली यारीमध्ये बसलो आहे.
रोपवेमध्ये बसलेलो आहे आणि आता मी वर जायला तयार आहे. जय शिवाजी जय. खूप हाईटवर आले. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. आपण आता 2300 फुटांवरती आहे. एवढ्या प्रवासासाठी फक्त 3.5 मिनटं लागतात आणि चालत गेलो तर 2.5 तास लागतात. फायनली आपण 3.5 मिनिटांमध्ये वर पोचलेलो आहे आणि इथून पुढे आम्ही श्रीमान रायगडचे दर्शन घेणार आहोत. रायगडचे दर्शन झाल्यावरती आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो. येताना आपल्याला तिकीट पुन्हा दाखवावे लागते व ते पुन्हा स्कॅन केले जाते. एका यादीमध्ये 6 तर त्या यादीमध्ये 18 एवढ्या लोकांची कपॅसिटी आहे. एका वेळी 18 लोक वर जातात आणि 18 लोक खाली येतात.